स्टार मिल गया मेरा भाई का जोड़ीदार मतलब RDMO मतलब बालाजी रेमो. कसा आहेस भावा तू? मी खूप छान आहे. तू कसा आहेस? आता काय हे काय बनवा? अगं बाया बाया गो सबस्क्राईब करा, व्हिडिओ भारी करते. सपला विषय. हा हात मिळवा नको मोठा झाला की आमच्यापेक्षा. कुठे काय स्टँड पण घेऊन फिरायला येईल. नाही आमच्याकडे अजून स्टँड नाही मरदा. माईक नाही आमच्याकडे. मला गाडी पाहिजे. हा मला गाडीला पाहिजे. तुझ्याकडे 5,000 आला तर त्याचे 500 रुपये घेऊन गाडीला गेला. गुच्छ आणलाय गुच्छ. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग. सुबह के बज चुके हैं 6 और अभी हम जाने वाले हैं तैयार, क्योंकि हम अभी जाने वाले हैं पजरा. गुड मॉर्निंग. कल रात को पजा के भैया के पास से रुक गए थे, तो इधर से करते हैं व्लॉग स्टार्ट. चलो आज के दिन में क्या क्या होता है देखते हैं. तो अभी जानमन को निकाल लिया है बाहर, मतलब हमारे यामा को, मतलब मेरी जानमन. यार कितनी पॉश रखी है यार उसने. सो गाइस अभी मेरा भाई मेरे को बोरगांव तक छोड़ने के लिए आ रहा है. अभी नहा धो के सब तैयार हो चुके हैं. अभी जाने लगे हम बोरगांव में और वहाँ से जाएंगे कुर्नूर. और आगे देखिए क्या क्या होता है. गाइस अभी हम आ चुके हैं बोरगांव में, बोरगांव स्टेशन में. तो यहाँ से अभी जाएंगे कुर्नूर. तो कितने बजे बस है वो देखना पड़ेगा. ऑल राइट गाइस, अभी इधर पहुँच चुके हैं, तो इधर से जाएंगे. बस भी आ चुके हैं, तो बचा था. थैंक यू. ओके गाइस अभी बस से क्रॉस है, गाइस अभी आ चुका था कॉलेज में. कॉलेज करके अभी जाने वाला हूँ. फिर गाइस हो गया था अभी नाश्ते का मूड. तो इडली सेंटर पे हम इडली खाना आए और इडली खा के अभी इधर से निकलेंगे. मतलब दोस्त है बट वो तो नहीं आने वाले, बट मेरे साथ मैं यहाँ अकेला आने जा रहा हूँ. बट इडली तो टेस्ट लगे यार. चलो गाइस फिर से एक बार अब घर में आके तैयार होकर फिर से अभी कपड़े चेंज करके अभी जा रहा हूँ इंचलगंज में, क्योंकि रील स्टार लोगों को आज मिलने का है. तो कौन कौन मिलते हैं चलो देखते हैं आगे, क्योंकि आजरे से हमारे गाँव से 2 भैया आने वाले हैं मेरे दोस्त, जो उनसे मिलना चाहते हैं. तो उनसे मिलाना चाहता हूँ. तो चलो क्या क्या होता है देखते हैं. साला ये क्या यार, जब भी जाता हूँ तो आड़े कोई आता है. अभी आके यहाँ पे आके शकील भैया भी मिल चुके हैं और उनके साथ अभी जाने वाले हम, मतलब उनके दोस्त लोग भी है इधर. तो सॉरी फॉर द लेट. क्या बहु बोलते काय पिछले ब्लॉग में भी देखा था आपने, जो 90 किलोमीटर का चैलेंज था उसमें वो भाई है हमारा. तो चलो गाइस अभी पहले डीपी दादा को मतलब गुलदस्ता तो ले जाने का है ना, तो इसके लिए इधर से गुलदस्ता भी ले लिया है और अभी वो ले लिया. तो चलो गाइस अभी इधर से निकलेंगे डीपी भैया के घर को. बाल भी बहुत दिक्कत चुके यार, उधर जाके बना लूँगा. चलो तभी चुक गया, बट गणपति मंदिर है इधर, नौसाला पौनार गणपति, तो उसके तो दर्शन हो गए यार. 2 मिनट, ये देखो सामने से, ये है देखो गणपति बप्पा मोरया. चलो गाइस अभी मैप भी लगा दिया है, आप तो लोकेशन नहीं भूलेंगे. तो चलो तो भाई साहब अभी हमारा डॉन आ गया, मतलब विशाल भैया. तो अभी हम उनसे मिलने वाले हैं. तो चलो ये है अपना रील स्टार डॉन विशाल बांगुड़ी भैया. मानुस की तो अभी बातचीत करते हैं, फिर उसके बाद मिलते हैं. काय काय बरं आहे काय. हा सबस्क्राईब करायला लागत नाही. सबस्क्राईब करणार आले हां, चांगलं सबस्क्राईब करा. सपला विषय. लाईक मारी, फॉलो मारी, सबस्क्राईब मारी अपने को कन्नड़ नहीं आती. ओके तो चलो आगे मिलते हैं. मतलब कौन कौन आता है, मतलब हमें विशाल भैया खास मिल गया यार. बस स्टार मिल गया मेरा भाई का जोड़ीदार, मतलब RDMO मतलब बालाजी रेमो. कसा आहेस भावा तू? मी खूप छान आहे. तू कसा आहेस? आता काय हे काय बनवा? अगं बाया बाया गो. सो गाइस अभी व्लॉग पूरा अपलोड होने के बाद और अच्छा लगेगा, तो एडिटिंग बाकी है, तो बाद में मिलते हैं. चलो तो गाइस अभी सबको मिल चुका हूँ और सबके साथ फोटो भी खींच चुका हूँ. तो मानुस की फॉलो करना मांगता है अपने विशाल भाई को, और चैनल को मेरे सब्सक्राइब भी बनता है. सबस्क्राईब करा, व्हिडिओ भारी करते. सपला विषय. हाँ ठीक है था ओके भाई, भेटू विशाल भाई. आखिरकार गाइस हम आ गए द फर्नीचर, द सोसाइटी फर्नीचर पे, और अंदर जाने वाली है गाड़ी. तो गाडी चलो अंदर मिलते हैं. गाडी दोन्ही पण आहेत. लगता है डीपी भैया है, मतलब फोन लगाया था, बट क्या क्या हुआ है, मतलब वो तो थे मगर हमें आने में देर हुई है. तो चलिए देखते क्या क्या होता है. चलो अभी जाते हैं उधर. सो गाइस चलो सोसाइटी फर्नीचर. सो पिछला वीडियो जो था वो इधर से ही लिया था, मतलब डीपी भैया को सपोर्ट करने वाला, तो वो भी अपने चैनल पर है, जाके देख सकते हो. तो अभी चलते हैं अंदर. चलो सो चलो गाइस डीपी भैया तो नहीं लगता. डीपी दादा कुठे गेले? ओके नहीं लगता है यार.
नमस्कार डिपे दादा. काय म्हणतो काय नाही बघा निवांत आहे. कुठे फिरायला काय नाही जरासं आमच्या गावची पोरं आलती म्हणजे दादा ते मग त्यांनी म्हटले भेटणार आहेत तुम्हाला. म्हटलं डिपे दादा ओळखीचे आहेत या म्हणून. काय 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 हा? नक्की हातात हात दिल्यावरच भाग्य आहे ना. ते नाही दोराला टाकते काय नाही इतके दिवस मीच हात मिळवाय नाही. चाललाय कोणाला काय घेऊन इतके दिवस आलो कारण मीच हात मिळवाय नव्हतो. मोठा झाला की आमच्यापेक्षा कुठे काय काय स्टँड बिंड घेऊन फिरायला येईल. नाही आमच्याकडे अजून स्टँड नाही मरदा. अजून माईक नाही आमच्याकडे. हा डिपे दादा तसं काय नाही. मोबाईल बी बदललाय की होय स्टँड घेतलाय. याला काम भारी आहे तुझं. हिस्ट्री काय आलं परवा. एसटीच ते खालचं ते हे असतं की अँगल तोच खाली निसटालता. हा तुम्ही बघितला असा व्हिडिओ. मग काय अरे बापरे लाईक धन्यवाद दीपिका दादा धन्यवाद. म्हणजे खालचा काळा पार्ट असतो की नाही तो खाली पडालता आणि सगळ्यांना काय वाटले ते एसीचं कॅरेज आहे की नाही ते एसीचा पत्रा तो खाली पडाला. खरं ते जर एका बाजूने तुटले दुसऱ्या बाजूने पण तुटलं तर ते सरळ चाकच खाली येणार. तो व्हिडिओ पण माझ्याकडे आहे झूम केल्यावर ते दिसतंय. मग तेच सगळं सांगायचं रे व्हिडिओ ह्या असा प्रॉब्लेम आहे सुधारणा करून घ्या. हा आता सांगून फायदा नाही. पंडित काका बनालोय आम्ही आता. पुण्याचे पंडित काका. ते रांगोळी टाकतात ते खड्डे वगैरे बोलतात ना ते हा महानगर. हा हा मग एकट्याने म्हटलं तू पंडित काका आहेस काय समज म्हटलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीपैकी येणारच काय ना. हम्म. प्रतिक्रिया येणार पॉझिटिव्ह पण येणार निगेटिव्ह पण येणार. काही लोकांना काय वेगळं वाटतंय काही लोकांना वेगळं तुम्ही वाटतंय. अपवाद आहे त्याला. तुला करायचं आहे तुम्हाला काय करत पॉझिटिव्ह देणार? हम्म. पॉझिटिव्ह असं नाही तुम्ही तसं प्रेझेंट पण व्हायला पाहिजे की लोकांसमोर. थोडं प्रेझेंट होताना पण Knowledgeable आता असलं हे तर काय असते. चांगलंच याचं काही शब्द वाईट नसतं चांगलंच असते. आता ते ते काय मारताना कळतच नाही व्यवस्थित असं जायचं नाही आपण की बाबा म्हणजे पळून चाललाय किंवा काय की ही परिस्थिती आहे याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे. शब्द प्रवासी व्यवस्थित आहे गेलं असं शब्द वाक्य रचना जर आली ना तर लोकांना मग ते बघायला पण हा ओके पटतंय. म्हणजे आजकाल काय फेमस होण्यासाठी लोक काय वाटेल ती शब्द वापरतात हम्म. किंवा काय वाटेल ती व्हिडिओ करतात. आता मी सांगाल ना मी बिग बॉसमधनं आल्यापासून मी अजून माझ्या घरची व्हिडिओ आमचे पडले नाही. होय पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही काही व्हिडिओ करा व्हिडिओ पडतात कमी कारण ते मिळणार मग एडिटिंग करायला मिळणार बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपण सांभाळायला लागतात. हम्म. शब्दरचना चांगली वापर परत एखाद्याला खाली दाखवायचं नाही आपण. हम्म. जिथे हा हे आता बघ आपण काय लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्याला हे आहे काय म्हणतात अधिकार आहे की बाबा हे चूक दुरुस्त व्हायला पाहिजे. होय हे आपला अधिकार आहे की आपण ही मागणी करू. मागणी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जर तुला निगेटिव्ह कमेंट नको आहे तर हम्म. तुला काय फरकच पडत नाही म्हटलं तर मग काय बोंबलं तुटला तरी लोक लोक काय बघायचं असं बघणार. होय आता फॅमिली कंटेंटमध्ये तुझा डबल मिनिंगची पण आम्ही करू शकतो पण आम्हाला करायची नाही. हम्म. आमचे लाईक किती 1,50,000 40,000 30,000 कधी कधी 5 लाख थांबते. पण 2-3 मिलियन लाईक पाहिजेत हम्म. म्हणून आम्ही काही बी शब्द वापरले तर मिळतात की ऑलरेडी फेमस आहे मिळतं. उपयोग काय त्याचा फायदा काय लोकांनी काय घेतलं आपल्याकडून बरोबर आहे. तसं आता पंडित काका शब्द बघ कसे असतात त्यांचे शब्दरचना चांगली असते. हम्म. काही लोकांना त्याच्यातनं पण निगेटिव्ह कमेंट येतात हम्म. त्याच्यातनं पण पॉझिटिव्ह येतात. बरोबर आता ते आताच्या त्या ह्याच्या कुठल्या त्या मुली आहेत ते छोटे छोटे कपडे घालून बघणारे सगळ्यात जास्त मुलं हे जे 25 मुलांची संख्या आहे. होय कोण कोण फॉलो करत नाहीत हम्म. नुसतं बघतात लांबणं. भीती आहे तर तुम्ही करू नका पण फेमस त्याच आहेत ना. हम्म. बऱ्याच गोष्टी असतात. तुला काय निगेटिव्ह पाहिजे आता बिग बॉसच्या घरात मलाही भांडायला आलं असतं. होय आता आम्ही काय लोकांना शिवाय घातलो नाही आजपर्यंत. भांडात मोठं बिन शिवाय देतात आम्ही. कोल्हापूरचा वाघ आणि शिवाय न देणार म्हटल्यावर 100 शिवाय त्याला सकाळी विचारलं ते सोशल किती मीडियावरती त्याला आणणं योग्य नाही ना. हम्म. इतर लोकांसमोर प्रेझेंट होतं. आता मित्र म्हटलं तर आपण ब्रांडाच्या म्हटलं बोलवतच नाही. होय पण तशा ठिकाणी किंवा तशा प्लॅटफॉर्मवरती त्या गोष्टी उपयोगाच्या बरं दिसायला पाहिजे म्हणून कसा मी दिसू नसतो. मी काय 6 आठवडे 5 आठवडे टिकलो असतो तरी मी असंच टिकलो असतो. शेवटला गेलो तरी मी भांडणाचं सूर माझा बदललो नाही. आता जिंकण्याकडे आलोय अजून लोकांना दाखवूया मी कसा आहे का काय गरज नाही. साधा सरळ सिंपल आहे आपण ते दाखवायचं आहे हेच दाखव ना. सो भाई लोग देखा ना कि डीपी भैया जो है वो कभी बदलने वाले नहीं है. जैसे सबके मन में आज भी है वैसे हमेशा रहने वाले. तो गाइज कमेंट कीजिए आपने डीपी भैया के लिए. और बिग बॉस अरे यार नहीं जीता तो क्या हुआ पर सबके दिल तो उन्होंने जीत लिए है. तो आगे बढ़ते हैं क्या क्या बात करते हैं देखते हैं. हिंदी चालू केलं हाँ. क्राऊड ज्यादा पकडला. मराठी क्राऊड कमी आहे हिंदी ज्यादा हिंदीकडे डायव्हर्ट झालास का. होय
मी 5 वर्षाला व्हिडिओ करतो, मी अजून हिंदीमध्ये घुसलो नाही. अरे नाही, मला एकट्यानं म्हटलं की तू हिंदीमध्ये करायला चालू कर म्हणून. काय नसते. मी तुला सांगू, सुरुवात केलं तर मी म्हणत होतो आमच्या गावातले बघितलं तर भरपूर झालं. हां मग म्हटलं आपल्या जिल्ह्यातलं बघितलं तर काय झालं, कोल्हापूर जिल्ह्यात फेमस झालं की झालं की ह्याच्यापेक्षा पलीकडे जाते कुठं आपण. मग म्हटलं ज्यावेळेला महाराष्ट्रात सगळं आता व्हायला पाहिजे. हां आता मला मी स्वप्न हिंदीची पडतात की हां हां अर्निंग वाढवायला, हां पण हिंदी परफेक्ट जमत नाही. हां हां बरीच लोक म्हणणार आम्ही मराठी म्हणून तुमच्यावर प्रेम केलंय, हम्म, ते बी विषय येतोय. मध्ये एकदा बघितलो, हम्म, निम्मी लोक म्हटली चांगला आहे, निम्मी लोक म्हटली नको दादा, आपली मराठी आपलं बरं आहे. हम्म. पण मला ते गावठी हिंदीत बी व्हिडिओ करायचे आहे. आपलं हिंदी कसं आहे, इधर को आके उधर को जाके, हाँ, वो ऐसा हुआ रस्ते में पड्या, वो आया मेरे को दिख्या, हम्म, हा तसलं करायचं आहे मला. पण ते वेळ भेटणार, करतो. एक आहे माझ्याकडे कन्सेप्ट आहे, एक हम्म, करणार आहे मी पण. पण त्याच्यामुळे काय होते, थोडं मराठी लोकांना असं वाटतं की बाबा आपण मराठी म्हणून प्रेम केलंय आणि अचानक 2 पैशासाठी कशासाठी तिकडे डायव्हर्ट होते. तर ते काय होत राहणार. हम्म, चांगलं वाईट दोन्ही गोष्टी येणार बघ प्रत्येक आयुष्यात. ते तू ठरवायचं काय पाहिजे तुला. हम्म. हॅलो, फॉलोअर्स पाहिजे काय चांगलं पाहिजे. हा बोला की. विदाउट मॉर्गेजमध्ये द्या की एक 500 कोटी. सांगितलं काय असं बोंबलत फिरायचं राहिलेलं आयुष्य हसत खेळत काढायचं. सो गाइस अभी फोन आया था, तो डीपी भैया ने अपने कोल्हापुर भाषा में ही समझाया उनको. मतलब यार सही में यार बात तो ऐसे ही करना चाहिए. मग ह्याने फोन केली होती मला 2 दिवसाच्या पाठीमागं. मग काकांना फोन केला होता मी की 90 डीपी दादा किलोमीटरचा चॅलेंज घेऊन आलता आपल्या भागात. 90 किलोमीटर चॅलेंज. ह्याला कोणतरी चालत चॅलेंज कसं पण जायचं, 10 रुपये खिशात ठेवायचं. आणि तो चॅलेंज मी 10 रुपये मध्ये पूर्ण पण केला. आणि मला म्हणजे 1-2 मिनटं असं धरतो कॅमेरा. सो पब्लिक मेरे को जो 90 किलोमीटर का चैलेंज दिया था वो डीपी भैया को भी बताने वाला हूँ की मला एक त्यांनी चॅलेंज दिला. त्याचा ईमेल पण माझ्याकडे आता स्क्रीनशॉट आहे, पण मी त्याचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही. आणि त्यानं मला असं चॅलेंज दिला की 90 किलोमीटर जा म्हटला, पण कसं तर 10 रुपये खिशात ठेवायचं. तू चालत जा, पळत जा, हात करून जा किंवा कसं पण जा, परंतु तुझ्या कोल्हापूरची मी असं माणुसकी दाखवते ना किंवा असं काय पण. तर त्यानं म्हटलं की तू दाखवूनच दाखव की असं कसं करू शकतोस तू. तो हिंदीमध्ये टाईप केला होता त्यानं. मग म्हटलं मी करू शकतोय, एवढं काय त्यात, कारण माझ्या पाठीमागं माझ्या स्वामींचा हात आहे. तर तो म्हटला बरं बघूया. आणि त्यानंतर त्यानं माझ्या मेसेजचा रिप्लायच नाही दिला. त्यानं 5,000ची बेट लावला माझ्यासोबत की तू जर केलास तर 5,000 रुपये तुझं. मी म्हटलं मग लोकेशन कुठलं घेऊ, तुझं तू घे म्हटलं मनानं, पण 90 किलोमीटर तू जायला पाहिजेस. मग नरसोबावाडीतनं आजऱ्यापर्यंत 90 किलोमीटरचा चॅलेंज घेतलो. आणि हात करत चलत पळत चॅलेंज 1.5 ते नाही सॉरी 3-4 तासात पूर्ण गेलो. 3 ते 4 तासात. एसटीला लागते 2 तास जायला, 3 ते 4 तासात मी पूर्ण गेलो 90 किलोमीटर. आणि आलं का पागा? नाही, त्यानं परत रिप्लायच नाही दिला. म्हणजे परत मेसेज केला त्याला, खरं त्यानं रिप्लायच नाही दिला. मला बी दाढीला पैसे नाही. हा मला बी दाढीला पैसे नाही. एवढं 5,000 आला तर त्यातले 500 रुपये घेऊन दाढीला गेलो. जसं आहे तुम्ही तसं आमच्या मनात आहे. गर्दी करू नको लई मनात, नंतर मीच सापडाय नाही तुला. नाही नाही डीपी दादा हे आणलंय, शुभेच्छा द्या. एक गुच्छ आणलाय. आम्ही बघितला 2-4 कोटी म्हटलं आणशील तुम्हाला. गुच्छमधनं अहो आजऱ्याला या की. आणि दादाच आमचे शॉप आहे त्यांचं. म्हटलं चिकन शॉप आहे आता. चिकन खायच नाही मी. मग राहिलं. सगळ्या हॉटेलला सो गाइस अभी मतलब सब लोग मिलके फोटो निकालने वाले हैं, तो वीडियो चालू ही रहेगा. तुम्ही दोघं द्या. ये. नाही तुम्ही द्या. सिंगल सिंगल दादा थोड्या वेळात आता मी माझं गुच्छ दिल्यानंतर ना व्हिडिओ बंद करा आणि माझं पोर्ट्रेटमध्ये फोटो काढा. नाही, माझ्याच एक पोर्ट्रेटमध्ये काढा. पोर्ट्रेट मोड म्हणून असतं. ये. 1-2 मिनिटं पहिला जातो तिथं. ठीक आहे. अंकुश यात पोर्ट्रेट मोड वेळ दिल्याबद्दल धन्यवाद डीपी दादा. डीपी दादा एक बोलायचं होतं. तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हा बिग बॉसमध्ये होता ना त्यावेळेला यूट्यूबवर मी पण सपोर्ट करायचं म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकले होते आणि त्याखाली सपोर्ट म्हणून टाकलं होतं. परंतु ते चॅनलच माझं 3 त्याचं बॅन झालं, ज्यासाठी मी 2 वर्ष राबालतो. पण आता नवीन सुरुवात केली तर जर होऊन लाईक करा, सबस्क्राईब करा. फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
आणि मित्रांनो तुमच्या या प्रेमाने डीपी दादा उंच गेल्यात आणि अशीच उंच भरारी अनेकदा त्यांना गाठून द्यायची आहे, त्यामुळे अजून त्यांना फॉलो करा. चालते की हां. तर गाईज ब्लॉग कंप्लीट झाला आहे आणि आवडल्यास लाईक करा, जसं डीपी दादांनी सांगितलं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खचाखच डीपी दादांसाठी कमेंट होऊन जाऊ दे. थँक्यू.